कौंडिण्यपूर विदर्भ नरेश भीष्मक राजा आणि भीष्मक राजाची कन्या रुक्मिणी. मी तुम्हाला थोडक्यात त्यांच्या वंशाचं वर्णन काल केलं होतं ना, कालच्या त्याच्यामध्ये आलं होतं, त्यावेळेला सांगितलं होतं. परंतु आता ऐका, विदर्भ राजाच्या म्हणजे विदर्भ नरेश त्याच्या वंशाचं वर्णन थोडंसं मी तुम्हाला कालच्या दिवशी सांगितलं होतं. तर आता ऐका, या विदर्भ नरेश भीष्मक राजाला 5 मुलं होते बघा. एक पहिला मुलगा रुक्मी म्हणजे रुक्म्या होतं नाव, त्याचं नाव रुक्म्या, रुक्मकेश, रुक्मबाहू, रुक्ममाली, रुक्मबाहू असे 5 मुलं आणि एक धाकटी बहीण त्यांची. तिचं नाव काय होतं, भावांचं जसं रुक्म होतं ना, तसं बहिणीचं नाव देखील रुक्मिणी होतं. रुक्म म्हणजे सोनं. परंतु आता हे भीष्मक राजाचा जो सर्वांमध्ये मोठा मुलगा होता ना रुक्म्या, त्या रुक्म्याचं असं म्हणणं होतं, शुकाचार्य महाराज म्हणतात राजा परीक्षिती, कौंडिण्यपूरचा राजा असणारा भीष्मक, त्याच्या पुत्रांमध्ये जो ज्येष्ठ पुत्र होता, सर्वात मोठा पुत्र होता, तो आळाऊ होता थोडासा. आणि घरामध्ये कोणाचं चालतं, कोणाचं चालतं घरामध्ये, एक तर मोठा असतो आणि मोठा असून तो कसा असतो, कुरमट असतो आळाऊ. आणि आळाऊच्या पुढे बापा बी बोलत नाही ना माय बी बोलत नाही. परंतु आता याने काय सांगितलं त्या भीष्मक राजाला रुक्म्याने, म्हटले बाबा अहो माझी बहीण एकुलती एक आहे म्हटले, आणि माझी बहीण जो चेदी देशाचा राजा दमघोष, त्याचा पुत्र शिशुपाल, हा शिशुपाल राजा होईल म्हटले. आणि तो राजा असल्यामुळे, कारण त्याला राज्य आहे, चेदी देशाचा राजा दमघोष त्याचा तो राजपुत्र आहे, म्हणून हा चेदी देशाचा राजा बनेल. आणि माझी बहीण जर राजाला दिली, राजपुत्राला दिली, तर ती काय होईल, राणी होईल का नाही. हा, म्हणून मी आता माझ्या परममित्राला, त्या शिशुपालाला माझी बहीण रुक्मिणी देईल. आणि त्याने म्हटल्यानंतर त्याच्या शब्दाच्या पुढे कोणीच बोलत नव्हतं. आणि रुक्मिणीने ज्या वेळेला भीष्मक राजाच्या त्या कौंडिण्यपूर नगरीमध्ये नारद महर्षी आले, आणि नारद महर्षींनी बघा आणि तुंबरू ऋषींनी त्या भगवान द्वारकाधीश परमात्म्याचं चरित्र गायन केलं, त्याचे गुणगान त्यांचं वर्णन केलं, आणि ती ऐकलं रुक्मिणीने. रुक्मिणीने ऐकल्यानंतर तेव्हापासून रुक्मिणीच्या मनामध्ये देखील, कारण ती रुक्मिणी साक्षात कोण होती, लक्ष्मी होती. आणि भगवान श्रीकृष्ण कोण होता, भगवान विष्णू होता साक्षात. त्यांचा जन्मोजन्मीचा संबंध होता. आणि तिने ते गुणगान ऐकल्यानंतर तेव्हापासून तिने आपल्या मनोमन भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्वारकाधीश याला आपला पती म्हणून त्याचा काय केला, स्वीकार केलेला आहे. आणि भावाने काय ठरवलं की मी शिशुपालाला देईल. त्याने सांगितलं रुक्म्याने की बाबा या रुक्मिणीचा विवाह मी माझ्या परम मित्रासोबत शिशुपालासोबत करून देईल. आणि ती मात्र बोलते, तो गेला निघून भाऊ मोठा रुक्म्या, आणि ती बापाला म्हणते भीष्मक राजाला, रुक्मिणी बाबा अहो म्हटले माझी तर अशी इच्छा आहे की द्वारकाधीश असणारा श्रीकृष्ण कन्हैया, त्याचे गुणगान जेव्हापासून मी नारदांच्या तोंडून ऐकले, त्यांच्या मुखार विंदरामधून मी जेव्हापासून त्या श्रीकृष्ण परमात्म्याचे गुणगान ऐकले, तेव्हापासूनच मी त्यांना पती म्हणून वरलेला आहे. भीष्मक राजाच्या मनात बी होतं बरं, आणि राणीच्या मनामध्ये देखील होतं, भीष्मक म्हणजे रुक्मिणीच्या आईच्या मनात, पण त्याच्या पुढे दखत नव्हतं. हां, मग आता काय करायचं, लग्न देखील ठरलेलं आहे, लग्नाची तारीख निश्चित झाली. आता लग्नाची तारीख येऊन ठेपलेली आहे. रुक्मिणीला फार चिंता वाटू लागली, आता हळद लागेल. त्या शिशुपालाला बी हळद लागली, आणि इकडे रुक्मिणीला हळद लागली. हळद लागल्यानंतर आता बघा तिला चिंता लागली, आता काय करावं. हां, पण ती काय म्हणते, शिशुपाल नवरा मी न वरी, म्हणजे मी वरणार नाही त्याला, मी त्याची नवरी होणार नाही. श्रीकृष्ण नवरा
मी नवरी. काय म्हणते ते? श्रीकृष्ण नवरा आणि मी नवरी होईल म्हटले, अशी ती म्हणते रुक्मिणी माता. आणि मग ती रुक्मिणी माता सुदेव नावाच्या ब्राह्मणाला, शुकाचार्य महाराज म्हणता राजा परीक्षित, ती विचार करीत होती, परंतु भगवान परमात्म्याने तिच्यावर, द्वारकाधीश कृष्णाने तिच्यावर कृपा केली आणि तिथं भूदेव आलेले आहे. सुदेव नावाचे ब्राह्मण आले आणि सुदेव नावाच्या ब्राह्मणाला त्या रुक्मिणीने बोलवलं. अहो म्हटले भूदेवा, इकडे या, माझं एक काम तुम्ही करसाल का म्हटले. त्यावेळेला रुक्मिणीला ते सुदेव ब्राह्मण विचारताय, म्हटले रुक्मिणी काय काम आहे तुझं. अहो म्हटले ते भूदेवा, ज्या वेळेला मी या कौंडिन्यपूर नगरीमध्ये भीष्मक राजा माझे पिताश्री यांच्याकडे नारद महर्षी आले आणि द्वारकाधीश कृष्णांचं जे गुणगान ऐकले, तेव्हापासून माझ्या मनामध्ये कृष्ण मला पती मिळावे अशी माझी तीव्र जिज्ञासा आहे. त्यावेळेला म्हटले मी तुम्हाला पत्र तुमच्याजवळ लिहते आणि ते पत्र लिहून त्या पत्राला काय म्हणतात, रुक्मिणी स्वयंवर. त्या रुक्मिणी स्वयंवराला काय म्हणतात, प्रेमपत्र. त्या रुक्मिणी आणत कृष्णाचं प्रेमपत्र. आता कृष्णासारखा पती असला तर काही हरकत नाही प्रेम करायला. गुणवान तर आता काही बोलायचं कामच नाही. श्रीकृष्ण हा साक्षात परब्रह्म मूर्ती होता, साक्षात देव होता. त्याच्यासारखे गुण असल्यानंतर वरायला काही हरकत नाही. तर बघा, तिने पत्र लिहिलं होतं, त्या पत्रामध्ये असं लिहिलं होतं आणि ते पत्र कोणाकडे दिलं, सुदेव ब्राह्मणांकडे. ब्राह्मणांनी सांगितलं, रुक्मिणी मी तुझं कार्य करण्याकरता तयार आहे, ऐक म्हटले, तुझं पत्र वाचून दाखव मला. त्यावेळेला रुक्मिणी सांगते बघा, अहो त्रिभुवन सुंदरा परमात्मन म्हटले, अहो म्हटले जेव्हापासून तुमचे गुणगान मी ऐकलेले आहे, त्या नारदांच्या मुखातून, तेव्हापासून मी असं ठरवलेलं आहे की तू वरेल तर वरमाला घालेल तर तुमच्या गड्यामध्ये द्वारकाधीश परमात्म्याच्या, नाहीतर जीवनभर, नाहीतर माझ्या प्राणाचा त्याग तर करेल. शिशुपालाशी विवाह करणार नाही. मी सिंहाचा वाटा आहे, परंतु मला घेण्याकरता गोमायू आलेला आहे. गोमायू म्हणजे कोला आणि मी वाटा कोणाचा आहे, सिंहाचा. म्हणून देवा मला माझी तुमची अर्धांगिनी म्हणून माझा तुम्ही स्वीकार करा. आणि जर तुम्हाला वाटत नसलं की मला अर्धांगी म्हणून माझा स्वीकार करायचा नसला, नका करू. पण ऐका देवा, अहो त्रिभुवन सुंदरा ऐका, माझा तुमच्या घरामधली केर सुनी म्हणून तरी स्वीकार करा. केर सुनी म्हणजे काय हो, अर्धांगिनी म्हणून स्वीकार करायचा नसला, पत्नी म्हणून स्वीकार करायचा नसला तर केर सुनी म्हणून स्वीकार करा. केर सुनी म्हणजे जाणणी, जाललोट करायची जाणणी, ती म्हणून का स्वीकार करता नाही, पण माझा स्वीकार तुम्ही करा. हे अजिता, विवाहाच्या आदल्या दिवशी आपण आमच्या राजधानीमध्ये गुप्त रूपाने या. बघा ती काय म्हणते आहे, विवाहाच्या आदल्या दिवशी गुप्त रूपाने तुम्ही या, त्या पत्रामध्ये लिहिले होतं. आणि अंतपुरामध्ये असणाऱ्या माझ्याशी बंधूंना न मारता विवाह कसा करावा, तर मी आपणास एक उपाय सांगते, ऐका. तिने उपाय बी सांगितला होता पत्रामध्ये. माझ्या भावांचा वध करायचा नाही, परंतु मी तुम्हाला उपाय सांगते काय करायचं. आमच्या त्या कौंडिन्यपूरची अशी पद्धत आहे, नवरी जी असते ना, आपल्या मैत्रिणींना घेऊन ती कुलदेवतेच्या मंदिरात जाते. आणि ती कुलदेवता म्हणजे अंबिका माता, पार्वती माता. पार्वती मातेच्या मंदिरामध्ये नवी नवरी जाते आणि तिच्या सोबत कोण असतात, तिच्या मैत्रिणी असतात. अशा पत्रामध्ये लिखाण केलं होतं त्या रुक्मिणी मातेने. आणि ती मधून नववधूला
नगराबाहेर गिरिजा देवीच्या मंदिरात जावे लागते. हे कमलनयना, शंकरासारखे मोठे मोठे देव सुद्धा आत्मशुद्धीसाठी आपल्या चरणकमलांच्या धुळीने स्नान करू इच्छितात. भगवान भोलेबाबा सारखे ते देखील तुमच्या चरणकमलांच्या धुळीने स्नान करीत असतात. मी जर आपला तो प्रसाद प्राप्त करू शकलो नाही तर व्रती करून शरीराला कृश करून माझ्या शरीराचा माझ्या प्राणाचा त्याग करीन, असं त्या पत्रामध्ये तिने लिखाण केलं. आपल्या कृपेसाठी शेकडो जन्म का घ्यावे लागे ना, मला जरी शेकडो जन्म घ्यावे लागले तरी चालेल, तुमच्या कृपा पात्र होण्याकरता तरी चालेल. त्यावेळेला सुदेव नावाचा ब्राह्मण म्हणाले, हे यदुकुल श्रेष्ठ श्रीकृष्ण परमात्मन, त्या रुक्मिणीने असं पत्रामध्ये लिखाण केलेलं आहे, तर तुम्हाला काय सांगायचं आहे ते मला सांगा. हा, आणि बघा त्यांनी ते रुक्मिणीचं जे पत्र आहे ते घेतलं आणि वायू वेगाने रथ निघाला. रथ घेऊन ते आले, कुठं आले? द्वारकेला. द्वारकेला रथ आल्यानंतर बघा त्यांनी शिपायांच्या कर्वे त्या द्वारकाधीश परमात्म्याला संदेश पाठवला. आणि संदेश पाठवलेला आहे ना, आणि श्रीकृष्णाने देखील त्या सुदेव ब्राह्मणाला बोलवलेलं आहे आतमध्ये. हातपाय धुण्याकरता पाणी दिलं, हातपाय धुतल्यानंतर पाय पुसण्याकरता आणि त्यांचं पूजन केलं. कारण ते कोण होते? भूदेव होते, ब्राह्मण म्हणजे पृथ्वी तलावरचे ते देव होते. त्यांचं पूजन, देव होता तो श्रीकृष्ण परमात्मा द्वारकाधीश, परंतु त्याने देखील ब्राह्मणाचं काय केलं? पूजन केलेलं आहे, कारण तो देवाचा भक्त होता. आणि मग त्याला बसण्याकरता आसन दिलं आणि विचारलं, भूदेवा, अहो सुदेव ब्राह्मण, सांगा म्हटले काय संदेश आहे. तर जे रुक्मिणीने पत्र लिखाण केलं होतं ना, कसं यायचं ना, एक दिवस पहिल्या दिवशी येऊन बसायचं, माझ्या भावांचा तुम्ही वध करता कामा नाही. आणि मग त्या कुलदेवच्या देवकीच्या मंदिरामधून तुम्ही माझं काय करायचं? हरण करायचं. सर्व सांगितलं होतं. वाचलं ते पत्र सुदेव ब्राह्मणाने वाचून दाखवलं द्वारकाधीश परमात्म्याला. देवाला जो समाचार सांगितला होता त्याच्यामध्ये पत्राचा आशय कळालेला आहे कृष्णाला. आणि कृष्णाने सांगितलं सुदेव ब्राह्मणांना, म्हटले, अहो भूदेवा, आता आपल्याला लवकरात लवकर निघायला पाहिजे. झोपा म्हटले रथ, आणि तुम्ही जाऊन निरोप द्या पुढे जाऊन, आणि मी तुमच्या पाठीमागे लगेच निघतोच म्हटले, कारण आजच मुक्कामी जायचं आहे ना. सुदेव ब्राह्मण निघाले आणि इकडे रुक्मिणीला हळद लागली होती. ती चिंता करत होती की आता जर अजून बी तर सकाळी 3 वाजले तरी बी अजून काही सुदेव ब्राह्मण येत नाही. ती चिंता करत होती, इकडून फिर तिकडे फिर, का झोप लागते का अशी काळजी असली की झोप लागत नाही. ती वाट पाहत होती सुदेव ब्राह्मणांची. आणि मग मात्र केव्हा सकाळी 3:30 पावणे 4च्या सुमारास कोण आले? हो, सुदेव ब्राह्मण आले. आणि आल्यानंतर रुक्मिणीला आनंद झाला आणि ब्राह्मण हसत आले. तिला समजलं की म्हणजे आपलं काम परफेक्ट करून आलेले आहे भूदेवता. आणि आल्यानंतर विचारलं तिने, म्हणे सुदेव ब्राह्मण, अहो म्हटले भूदेवा, देवाने काय सांगितलं? रुक्मिणी, तुझं जे पत्र मी वाचून दाखवलं, देवाने तुझ्या मताला देवाने काय दिलेलं आहे? अनुमोदन दिलेलं आहे. आणि भगवान परमात्मा निघाले आहे आणि आत्ताच येतील ते आपल्या आदल्या दिवशीच, म्हणजे माझ्या पाठीमागेच निघाले होता त्यांचा रथ. आता देव कदाचित ती कुलदेवता आहे ना, त्या कुलदेवतेच्या मंदिराच्या जवळ येतीलच. आणि बघा सकाळ झाल्यानंतर माता तिच्या मैत्रिणी त्या कुलदेवतीच्या मंदिरामध्ये जाण्याकरता आलेले आहे. आणि रुक्मिणी माता कुलदेवतीच्या मंदिरामध्ये शिरली, मैत्रिणी देखील बरोबर. रुक्मिणी माता त्या अंबिका मातेला, पार्वती मातेला म्हणते की हे माते, अगं म्हटले, द्वारकाधीश परमात्मा श्रीकृष्ण मला पतिरूपाने प्राप्त व्हावे याकरता मला आशीर्वाद दे म्हटले तू. आणि बघा असं म्हटल्यानंतर त्या अंबिके मातेने काय केलेलं आहे? आपल्या जो गळ्यातला हार होता ना, तो हार रुक्मिणीच्या गळ्यामध्ये घातलेला आहे. बघा
मूर्ती जरी होती तरी लगेच तिने असं केलं, कारण त्या मूर्तीला ती खाली पाहत होती तोपर्यंत तिच्या गळ्यात हार टाकून दिला. हार पडला आणि त्या रुक्मिणीला वाटलं की आपल्याला देवी मातेने काय दिला, आशीर्वाद मिळालेला आहे. आणि तिने देवीचं पूजन केलं. तिच्या मैत्रिणींना त्या मैत्रिणीमध्येच होत्या आणि रुक्मिणी ते ताट घेतलं, पूजेजन बाहेर निघाली दरवाजाच्या. आणि तोपर्यंत भगवान श्रीकृष्णाने रथ असा गोल फिरवला आणि ते जे मंदिर होतं ना ते कुलदेवतेचं, त्याच्या पायऱ्यांनाच लावला होता रथ. आणि रुक्मिणी माताना तिने बघितलं देवाचा मोराचं पीस त्या मुकुटाला लावलेलं. तिला आनंद झाला आणि आनंदाच्या भरामध्ये भगवान परमात्म्याने असा हात दिला तिला रथातून. आणि हातात आणि तिने देखील आपला हात, उजवा हात भगवान श्रीकृष्ण कन्हैयाच्या द्वारकाधीश परमात्म्याच्या हातामध्ये, उजव्या हातामध्ये तिने उजवा हात दिला. भगवंताने तिला आपल्या रथामध्ये ओढलेली आणि बसवलेली आहे. ती इतक्यामध्ये तिच्या मैत्रिणी आल्या त्या दरवाजामध्ये. पाहता तर कोणाच्या रथात, द्वारकेचा राजा तो श्रीकृष्ण तिच्या रथात. आणि बघा भगवान परमात्म्याने काय केलं, त्या घोड्यांना शाबूक मारले आणि घोडे वायू वेगाने निघाले, द्वारकेच्या वाटेला लागले. हा, आता घोडे पडताय वायू वेगाने. आणि इकडे या ज्या होत्या त्या रुक्मिणीच्या मैत्रिणी, त्या मात्र सांगताय मंदिरामधून घरी आले आणि रुक्म्याला म्हणताय, दादा, अरे दादा रुक्म्या, अरे म्हटल्या आपल्या बहिणीला, त्या रुक्मिणीला, अरे कुलदेवतीच्या मंदिरामधून त्या द्वारकाधीश श्रीकृष्णाने तिचं हरण केलं. आता बघा ते शिशुपालाच्या कानावर पडलं. वा अहो, तेवता असा झाला, त्याला हळद लागली होती म्हणे, आता आहेत धोका काय करू. परंतु तो म्हणतोय, कोण, रुक्मिणीचा भाऊ रुक्म्या, तो म्हणतोय, हे शिशुपाला चिंता करू नको, मी आत्ता जातो आणि त्याचा वध करतो. त्या कृष्णाचा चोरट्याचा चोट्टा येतो, माझी बहीणला त्याने हरण केलं, माझी बहीण चोरून घेऊन गेला. तो ज्या वेळेला त्याने रथावर बसला आणि रथ पाठलाग करतोय, रथाचा पाठलाग, तोपर्यंत देव लयच पुढे निघून गेले होते रुक्मिणीला घेऊन. परंतु देवाने पुढे जाऊन रथाला काय केलं, हाडू करून घेतला. कारण घोड्यांना कितकोटपर्यंत पडवायचं म्हणून हळूहळू चालायला लागले. आणि याच्या मात्र रथ जोरात आला आणि हा म्हणतो, कृष्णा, अरे चोट्ट्या, माझ्या बहिणीला घेऊन कुठं निघाला म्हटले. त्यावेळेला भगवान परमात्मा यांनी रथ वळवला आणि कोणाला चोट्ट्या म्हणतो रे म्हटले, रुक्मिणीच्या भावाला, रुक्म्याला भगवान द्वारकाधीश कृष्ण म्हणता, कोणाला चोट्ट्या म्हणतो रे म्हटले. मी मला म्हणतो का, अरे तुझ्या बहिणीला विचार, मी तुझ्या बहिणीला चोरला का तुझी बहीणने मला चोरला. हा, तुझी बहीण आली म्हणून मी घेऊन निघालो. आणि बघा दोघं साला बहिण यांचं, म्हणजे रुक्म्याचं, रुक्मिणीच्या भाऊचं आणि कृष्णाचं काय चालू झालं, युद्ध. तितक्यामध्ये बलराम दादा बी आले. बलराम दादाला वाटलं कृष्ण गेलेला आहे कौंडिन्यपूरला, विदर्भ नरेश भीष्मक राजाच्या नगरीत, तिथं काय होतं ना काही नाही, तर यांचं युद्ध चाललं होतं. आणि भगवान श्रीकृष्णाने त्याला, रुक्म्याला खाली पाडलं आणि मारणार. तितक्यामध्ये रुक्मिणी म्हणते, देवा, अहो म्हटले, आता तुम्ही माझे पती आणि हा तुमचा कोण बनला, माझा भाऊ. अहो म्हटले, तुमचा साला आहे ना, मग का साल्याला मारता म्हणे. त्यावेळेला तिथं बलराम दादा आले. तितक्यामध्ये बलराम दादा म्हणता, अगं रुक्मिणी, अगोदर तर कृष्णाला बोलले पहिले. कृष्णाला म्हणता, का नाही या, का रे बाबा काय करतो म्हटले. अरे आता हे आपले सगळे बनले ना म्हणे, हा सगळ्याला मारतो का. पण पुन्हा अजून मृदंग वाजवलं, इकून बिन तिकून बिन वाजतो ना मृदंग. हा, दोघ बाजूने. हा बघा, इकडे देवाला बी बोलताय आणि इकडे रुक्मिणीला सांगताय, रुक्मिणी काय करायचं. आमचा क्षत्रियांचा धर्मच असा आहे की समोर जरी गुरु आला तर तो युद्धाकरता सज्ज झाला तर आम्हाला देखील काय करावं लागतं, गुरुसोबत युद्ध करावं लागतं. हा, असं दोघींकडून ठोकलेलं आहे बलराम दादाने. आणि मग मात्र देवाने काय केलं, त्याच्या
डोक्यावर असे 5 पाट काढलेले आहे. त्याला विरूप केलं आणि त्याला विरूप करून भगवान परमात्मा रुक्मिणीला घेऊन बलराम दादानी ते निघून गेले. त्याला राग आला रुक्मिणीच्या भाऊला आणि त्याने तेव्हापासून देवा शेवट काय केलं हो, कृष्णासोबत वैर धारण केलं. फक्त आपल्या बहीणचं आपलं प्रेम टिकून राहायला पाहिजे म्हणून त्याने आपली मुलगी आपल्या भाच्याला दिली होती. आता पुढे येणारच यात आपल्याला. पण कृष्णावर आणि बलरामावर त्याचा काय होता हो, काठ होता. अशा प्रकारे आता हरण करून भगवान श्रीकृष्णाने रुक्मिणीला आपल्या द्वारका नगरीत आणला आणि विधिवत आता हे जे विवाह झाला ना, हरण केलं ना, याला काय म्हणतात, कोणता विवाह म्हणतात, राक्षस विधी. कृष्णाने जीव लग्न केलं, आता जे लग्न होतात त्याला राक्षस विधीचा विवाह म्हणतात. कोणता विवाह म्हणतात, राक्षस विधी. राक्षस विधीने पळवलं, परंतु विधिवत वैदिक पद्धतीनुसार द्वारका नगरीमध्ये आणून त्यांचा काय झाला, विवाह संपन्न झालेला आहे. आता आपण देखील आता भगवान परमात्मा येतील. आता रुक्मिणीची माता द्वारकेला गेलेली आहे आणि द्वारकेला त्यांचं काय लागेल, आता श्रीकृष्ण परमात्म्याला आणा. मग आता तुम्ही म्हणा स्वागतम कृष्णा. स्वागतम कृष्ण स्वागतम.